मस्त पावसाला सुरुवात झाली आणि थंडीचं मस्त वातावरण झालेले आणि मला आज सकाळपासूनच माझ्या आजीच्या एका पदार्थाची आठवण खूप झाली होती, म्हणून म्हटलं की तो पदार्थ तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावा। नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज करणारे अगदी परफेक्ट सुरनोळी। नाही तर बघा हा बाउल घेतलाय मी आणि गावाकडे कसं झालंय ना, लाईट सारखी जाते, मग जो उजेड आहे ना, जो खिडकीतला प्रकाश आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते। तर या वाटीने मोजून आहे ना मी हा तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, असं काही नाही की हाच तांदूळ घेतला पाहिजे। पण जो सुरती कोलम तांदूळ असतो ना, तर त्याने आहे ना सुवास खूप छान येतो, म्हणून सुरती कोलम घेतलाय मी। थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस सुद्धा पडतोय। इथं मी पाणी घेतलंय आणि हे पाणी आहे ना आपल्याला दोन पाण्याने ना हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, अगदी लुसलुशीतपणा तर येतो, पण अगदी जाळी सुद्धा छान येते। म्हणून आता बघा, सुरती कोलम जरी तांदूळ असला ना, तरी बघा तांदळावर थोडीशी पावडर असते, त्याच्यामुळे आहे ना याच्यावर आहे ना घाण पाणी बघा आलेले आणि हे पाणी आहे ना उपसून घेते आणि हा तांदूळ आहे ना मी 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेते। आता बघा 2 ते 3 पाण्याने तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतलाय, बघू शकता कलर अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे। आता यामध्ये ना आपल्याला पाणी नाही घालायचंय, तर इथं बघा 3 वाट्या ताक घेतलेले, सॉरी, तर इथं ना बघा 3 वाट्या दही घेतले आणि हे घट्टसर दही आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय। आता यामध्ये ना बघा फक्त आहे ना 1 वाटी मी पाणी घेतलेले आणि हे पाणी ना आपल्याला यामध्ये घालायचंय। आपल्याला हा तांदूळ आहे ना पाण्यामध्ये भिजत नाही घालायचंय, हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर बघा मी तांदूळ जो होता ना, तर तुम्ही दह्यामध्ये जर नसेल ना भिजत घालायचं, तर तुम्ही ना ताकामध्ये सुद्धा भिजत घालू शकता आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। आणि हे ना आपल्याला किमान 7 ते 8 तासासाठी ना बरं ना झाकण ठेवूया आणि 6 ते 7 तासासाठी ना हे असं साईडला ठेवून देऊया। तर बघा बरोबर 6 तास झालेले आहेत आणि आपण आता चेक करूया। तर व्यवस्थित तांदूळ आहेत ना दह्यामध्ये छान भिजलेले आहेत। आता इथं मिक्सरचं भांडं घेतले आणि या भांड्यामध्ये ना आपल्याला हे भिजलेला तांदूळ तो काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये ना बघा पाणी नाही घालायचं, वाटत असताना ना पाणी नाही घालायचं। जे ताक आहे ना, जे दही आहे ना, तर बघा दह्याचं थोडंसं पाणी आहे, त्या पाण्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचंय। आता माझ्या तोंडात सारखं ताक ताक का येते, कारण माझ्या आजीने जेव्हा बनवली होती ना, तर ती ताकामध्ये बनवली होती। पण थंडीमध्ये जर ताक उपलब्ध नसेल ना, तर दह्यामध्ये सुद्धा खूप छान लागते, मस्त अशी आंबटसर चव, आंबट गोड याची चव लागते। आता यामध्ये पाणी न घालता आपण वाटून घेऊया। तुम्ही ताकाऐवजी ना किंवा दह्याऐवजी ना यामध्ये दूध सुद्धा वापरू शकता। तर बघा अगदी बारीक सर वाटून घेतले, यामध्ये ना अजिबात अशी कणी वगैरे नाहीये। आता मी इथं काय केलंय, एक बाउल घेतलाय, या बाउलमध्ये ना आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि दुसरी बॅच सुद्धा आहे ना वाटून घेणार आहे। पण बघा दुसरी बॅच वाटत असताना आहे ना यामध्येच मी काय करणार आहे, गुळ घालून घेणार आहे। बऱ्याचदा काय होतं, सुरनोळी बनवताना आहे ना गुळ विरघळत नाही, मासा वाटून घातला ना की गुळ चांगला वाटला सुद्धा जातो आणि विरघळला सुद्धा जातो। आता यावर आहे ना झाकण ठेवायचं आणि हे परत एकदा वाटून घेणार आहे। आता गुळाचं जर प्रमाण म्हणाल ना, तर बघा 2 वाट्या तांदूळ होतं, तर त्यासाठी ना 1 वाटी गुळ घेतलेला आहे। तर बघा कलर किती सुरेख आलेला आहे, तो कलर खूप छान येतो। तर बघा सगळे ना व्यवस्थित वाटून घेतले आणि यामध्ये ना खडे राहिले होते गुळाचे, ते सुद्धा मी काढून घेतले आणि व्यवस्थित वाटून घेतले। आता यावर आहे ना बघा झाकण ठेवायचे आणि हे ना एक रात्रभरासाठी ना आपल्याला असंच फर्मेंट होऊन द्यायचंय। म्हणजे काय होतं, पीठ आता जरी तुम्हाला पातळ वाटत असेल ना, तरी जसं जसं पीठ फुगलं जातं ना, तसं तसं अगदी घट्टसर होत जातं। म्हणून यामध्ये आता दूध किंवा ताक किंवा दही अजिबात घालायचं नाहीये, हे आपण रात्रभरासाठी असंच ठेवून देऊया। बघा रात्रभरासाठी ना हे पीठ आपण साईडला ठेवलं होतं आणि बघू शकताय पीठ छान असं भिजलं गेलेले आणि हे ना एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, त्याला ना जाळी खरंच खूप छान येते। आता यामध्ये ना काही बेसिक गोष्टी ऍड करायच्या आहेत आपल्याला। आता यामध्ये घालणार आहे अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे आणि यामध्ये ना वेलची पावडर घालायची आहे
तुम्ही जायफळाची पूड आहे ना ती सुद्धा घालू शकता, यानी टेस्ट खूप छान लागते. कारण यामध्ये आपण गुळ घातलंय ना, म्हणून थोडंसं जायफळ घातलं तरी चालतं. इथं ना थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालते, कारण गोडाच्या पदार्थांचा आहे ना जो फ्लेवर असतो ना तो खूप छान येतो. आता हे चांगले जिन्नस एकत्र करून घ्यायचे. बघा कलर खूप छान आलाय. आता आहे ना आपण इथं एकीकडे बघा मी तवा गरम करायला ठेवलाय. आता इथे एक तवा किंवा तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल ना तो सुद्धा ठेवला तरी चालतो. जनरली बघा बाहेर करतात ना तर बिडाच्या तव्यामध्ये करतात, पण आता अगदीच बिडाचा तवा नसेल तर काय करायचं, तर असं आहे ना डोशाचा पॅन तर सगळीकडेच उपलब्ध असतो, म्हणजे सगळ्यांच्या घरात असतोच. आता यावर आहे ना तेल पहिला आपला आहे ना तवा चांगला तापवून घ्यायचा आहे. अगदीच कडकडीत गरम नाही करायचा, तापवून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम आहे ना लो करायची. आता यावरती आहे ना 1 चमचा आपल्याला घालून घ्यायचा. तर बघा याला ना जाळी आपोआप किती छान सुटलीये. थोडंसं पसरून घ्यायचं, अगदी थोडंसं. आणि यावर आहे ना लगेच झाकण नाही ठेवायचं. वरची साईड आहे ना पूर्ण थोडीशी सुकून द्यायची, म्हणजे अर्धी सुकून द्यायची आणि मग झाकण ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, व्यवस्थित आहे ना याला जाळी तर सुटतेच, शिवाय आतून व्यवस्थित असा भाजला सुद्धा जातो. तर बघू शकता जाळी किती सुरेख अशी सुटलेली याला. आता यावर आहे ना झाकण ठेवायचंय. तर बघा बरोबर 5 मिनिटं झाले तर आपण झाकण काढूया. आणि कडेने ना अगदी थोडंसं आहे ना मी तूप घालून घेणार आहे. तुपाने आहे ना तुपामध्ये भाजला ना तर याची चव खूप छान लागते. आता बघा कडा आहेत ना याच्या आपोआप अशा सुटायला लागल्यात. टेस्ट जर म्हणाल ना टेस्ट खूप छान लागते याची. आणि हळूहळू आहेत ना अशा कडा सोडून घ्यायच्या. ते बघा खालून रंग खरंच खूप छान आलेला याला. आणि गॅसची फ्लेम जर म्हणाल ना पलटी करून घेऊया. तर बघा कलर खरंच खूप छान आलेला आहे. आणि ही आहे ना एका साईडनं सुद्धा भाजू शकता आणि दोन्ही साईडनं सुद्धा भाजू शकता. खमंग असं भाजून घ्यायचं. आता पलटी करून घेऊया. ते बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे तो. आणि जाळी बघू शकताय, जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे. आता हे ठेवून घेऊया. आणि ना असाच दुसरा घालून घेते मी. तुम्हाला जितकं पातळ किंवा थोडासा जाडसर कसाही करू शकता, काही हरकत नाहीये. पण थोडासा जाडसर असला ना तर खायला सुद्धा मजा लागते बघा. आणि याला आहे ना जाळी अगदी हळूवारपणे सुटू द्यायची. अगदी फास्ट गॅसवर कधीही भाजायचं नाहीये. ते बघा गरमागरम सुरनोळीवर आहे ना, आणि सुरनोळी आहे ना नेहमी गरम गरमच खायची असती. आणि यावर आहे ना मस्त अशी साजूक तुपाची धार खूप छान लागते अशी साजूक तूप घालून. माझ्या मुलांना आहे ना कडक आवडते बघा. काही ठिकाणी कडक करतात, काही ठिकाणी अगदी सॉफ्ट करतात. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता. पण मुलांच्या आवडीनुसार जर विचार करायचा जर म्हटला ना तर थोडीशी कडक त्यांना आवडती. म्हणून मी काय केलंय ना एक बघा अशी कडक बनवली आहे त्यांच्या आवडीनुसार, आणि दुसरी ना अगदी अशी लुसलुशीत बनवली आहे. खूप छान अशी लुसलुशीत ही सुरनोळी तयार होती. तर काही ठिकाणी याला बघा गोड डोसा सुद्धा म्हणतात. तर एकदा आहे ना असा डोसा करून बघा किंवा अशी सुरनोळी करून बघा. आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची.